लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बच्चू कडू यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यावर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांचं आता एकमत झालंय. मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना पक्षविलीन करण्याची अटही ठेवली आहे. आता पक्षविलीन करायचा की नाही यावर बच्चू कडू आज रात्री बैठक घेणार आहे. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली, पण त्यासाठी प्रहार पक्षाला शिवसेनेत विलीन करण्याची अट आहे. आता यावर बच्चू कडूंच्या पक्षात मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेची ऑफर आहे की विधान परिषदेची आमदारकी आणि 6 महिन्यांनी मंत्रिपद. मात्र बच्चू कडूंसमोर विलिनीकरणाची अट आहे. तर बच्चू कडूंच्या पक्षात मतप्रवाह आहेत. काही पदाधिकाऱ्यांचं मत आहे की आमदारकीसोबतच मंत्रिपद दिल्यास शिंदेंच्या शिवसेनेत जावं, पण विदर्भातील शिवसेनेची सूत्र बच्चू कडूंच्याच हाती राहावीत. काही पदाधिकाऱ्यांचं मत आहे की प्रहार पक्ष विलीन न करता आमदारकी मिळत असेल तर काही हरकत नाही. आता शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष विलीन करायचा की नाही याचा निर्णय मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बच्चू कडू घेणार आहेत. बच्चू कडू आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. मात्र सामंतांनी भेट झाली नसल्याचं म्हटलंय. भाजपकडनं बच्चू कडूंना ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. बच्चू कडू जर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असतील तर अडचण नाही, हे अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळेंनी म्हटलंय. बघा, बच्चू कडूंचा स्वतंत्र प्रहार जनशक्ती हा पक्ष आहे. त्यांच्याशी माझी तर वैयक्तिक भेट देखील झालेली नाही. आता हे मला म्हणतात माझी भेट झाली, तुम्ही म्हणता माझी भेट झाली. मी या कार्यक्रमामध्ये बच्चूभाऊ कडूंना भेटलेलो देखील नाही. मला बच्चू कडूला शुभेच्छा द्यायच्या आहे. माझ्या शुभेच्छा आहे त्यांना. त्यांनी प्रहार जर बंद करून एकनाथजीचा हात पकडला यात मला काही दुःख व्हायचं कारण नाही. विदर्भात विशेषतः अचलपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात बच्चू कडूंची ताकद आहे. प्रहारच्या माध्यमातून शेतकरी आणि दिव्यांगांचा मोठा पाठिंबा बच्चू कडूंच्या पाठीशी आहे. प्रहारच्या माध्यमातूनच बच्चू कडूंना ओळख देखील मिळाली. मात्र ते शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले किंवा प्रहार पक्ष विलीन केला तर अचलपूरचं समीकरण बदलेल. 2024च्या निवडणुकीत बच्चू कडूंना पराभवाचा धक्का बसला आणि भाजपनं अचलपूरमध्ये खातं उघडलं. भाजपच्या प्रवीण तायडेंनी 12,131 मतांनी बच्चू कडूंचा पराभव केला होता. त्यामुळे ही जागा आता भाजपच्या ताब्यात आहे. अरे अशा जर अटी तुम्ही टाकणार असाल की विलीन करा मगच देतो, मग एखादा स्वाभिमानी नेता हे ह्या सगळ्या गोष्टी कुठे करेल? माझं एवढंच बच्चू कडू साहेबांना सांगायचं आहे, तुम्ही महाराष्ट्रात तमाम शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर जूनमध्ये कर्जमाफी होईल असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे असं व्हायला नको तुम्हीच सरकारमध्ये जाऊन बसला तर उद्या लढायला आम्ही तर आहोतच, पण तुम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी तुमच्या हातून जाऊ शकतो. त्यामुळे आज एखादं पद घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं. आता पक्ष विलीन करायचा की प्रहारच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढायची याचा निर्णय काही तासात बच्चू कडू जाहीर करतील. गिरीश गायकवाडसह स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.